पार्टी से नहीं होना चाहिए, ये महाराष्ट्र के तमाम लोग उसमें शामिल होने चाहिए। हम भिखारी नहीं है, हम किसी के पैसे पे जिंदा नहीं है। अगर कोई जिंदा है पैसे पे तो हमारे मिट्टी से पैसा उन्होंने उगाया है, हमारी मेहनत से पैसा निकला है, जो उनके शायद घर में हो सकता है। लेकिन पूछिए इतिहास, बिरला को पूछिए, टाटा को पूछिए, फिरोदियास को पूछिए, बजाज को पूछिए, वो बताएंगे मराठी आदमी का महत्व क्या है। इसको क्या मालूम है? 3 साल हुए खाली। कोल्हापुर चप्पल से तो जूते मारो आंदोलन हो गए, लेकिन वही कोल्हापुरी जूते जो दुनिया भर में जाने जाते हैं। कोल्हापुरी के जूते सिर्फ मुंबई में नहीं, पूरी दुनिया में जाने जाते हैं। वही जूते फिर उनको भेजे जाएंगे। पर मुझे लगता है कि आज जितना अपमान उन्होंने किया है, उतना अपमान उतनी हिम्मत आज तक किसी ने नहीं दिखाई ते संविधानिक दृष्ट्या त्यांचं वागणं हे संविधानानुसार नव्हतं, पण राजकारणामध्ये असे वापर केला जातो, त्याच्यात काही मोठं असं काही होतं असं म्हणा। पण आता जे जे काही बोललेले आहेत ते मात्र मराठी माणसाचा, मराठी मातीचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि त्याला माफी नाही। सर, मुंबई केंद्रशासित करण्याचा आढावा वाटतो आपल्याला? हा मुंबई वगैरेचा अपमान नाही हो, हा तुमचा अपमान आहे। तुमचा कसले प्रश्न विचारता मला? ते म्हणतायत की तुम्ही गुजराती, मारवाड आणि राजस्थानींच्या जीवावर मोठे आहात। म्हणजे तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही पत्रकार, तुम्ही पण त्याच्यात आहात, मी एकटा नाही त्याच्यात। म्हणजे ते गेले तर तुम्हाला पगार मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा। हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, फक्त माझ्या किंवा ह्याच्या नाही, तुमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे। काय करायचं तर तुम्ही ठरवा। शेवटी आपण सगळी मराठी माणसं होते, विसरू नका। या मराठी आईने आपल्याला मोठं केलंय, या मराठी आईने आपल्याला जिवंत ठेवलंय, या मराठी आईने अनेक वाटा दाखवल्यात आपल्याला। त्या वाटेचा कोणी मालक नाही आहे, आम्ही त्यांना वाट दाखवली, त्याच्यावरच चालले म्हणून कदाचित मोठे झाले असतील, पण वाटेंचे मालक आम्ही आहोत। आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये। मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्यांमध्ये कोण होतं? 2-2 लाख गिरणी कामगार काम करत होते। बजाज पुण्यामध्ये कोणामुळे मोठे झाले? फिरोदिया पुण्यामुळे, कोणामुळे मोठे झाले? बिर्ला पुण्यामधनं मोठे झाले, कोणामुळे मोठे झाले? टाटाज, गोदरेज, रैजाज कोणामुळे मोठे झाले? या मराठी माणसाने रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय, या घामाचा अपमान आहे। मित्रांनो, पत्रकार असाल पण तुम्ही मराठी माणूस आहात, हृदयामध्ये मराठी आहे, मराठी प्रेम आहे, कायम लक्षात ठेवा। भाजपचे आमदार ते त्यांनी काय की मला काय करायचं, मी मला माझं बोलू द्या ना, तुम्ही त्यांचं मला काय सांगता? मला काय करायचं ती काय बोलतात ते, मी माझं बोलायला बसलोय। सर, बस वो अभी राज्यपाल को वापस बुलाओ, ऐसा सुप्रिया बोल अरे राज्यपाल वापस बुलावना, हकालो उसको। मराठी माणसाने पेटून उठलं पाहिजे गावागावामध्ये। हम क्यों मांग करें उनको वापस बुलाओ? हम नहीं मांग करेंगे, हम भगाएंगे उसको। उसकी औकात भगाने की है, वापस भेजने की नहीं है। मराठी आदमी का गुस्सा अंगार में बदलते हुए मत देखिए। यह अंगार 1960 में पूरे भारत ने देखा है। जब बंबई हमने ली हमारे हाथ में तो 105 लोग बिना डर के गोलियों के सामने गए, मारे गए, लेकिन हम महाराष्ट्र में, मुंबई को महाराष्ट्र में लेके रहे। तो हम ये भाषा नहीं कहेंगे कि उनको बुलाओ, उनको भगाना पड़ेगा। वक्त आने पर राजभवन में घुसने। आज कहा है मेरी संवैधानिक भाषा में उनको महामहिम कहा जाता है, लेकिन अब उनकी वो औकात नहीं रही। ये जो आदमी वहां पे बैठा है, ये बार बार मराठी आदमी का, महाराष्ट्र की संस्कृति का अपमान करता है। कुछ दिनों पहले उन्होंने महात्मा फुले जी के बारे में जो कहा था वो तो बहुत ही गिरोना था, वो उनकी मानसिकता दिखा रही थी। लेकिन आज जो उसने कहा है वो मराठी आदमी का, महाराष्ट्र की मिट्टी का अपमान है। आपको इतना ही प्यार है ना गुजराती और राजस्थानियों से, जो हमारे अब संस्कारों की मिट्टी का हिस्सा बन गए। तो भाई साहब, ये महाराष्ट्र में क्यों आए पैसा कमाने के लिए? ये राजस्थान में और गुजरात में ही लेके पैसा क्यों नहीं कमाया उन्होंने, और कोई क्यों नहीं वही अमीर हो गए? अरे हम लोगों के बाप दादाओं ने यहाँ पे पसीना
डाला है अंदर इस मिट्टी में, तब जाके कुछ बाहर आया है। ये बम्बई आज नहीं बनी है, ये महाराष्ट्र आज नहीं बना है। पहली बोट यहां से रवाना हुई 1873 में। भारत का पहला स्टॉक एक्सचेंज बना महाराष्ट्र में 1875 में। क्या मालूम है इनको महाराष्ट्र का इतिहास। महाराष्ट्र के प्रति हमेशा खुन्नस रखने वाले, महाराष्ट्र को बदनाम करने का हर वाक्य से प्रयास करने वाले ये आदमी महाराष्ट्र का राज्यपाल रहने के लायक नहीं है। हम इनको वापस बुलाओ नहीं कहेंगे, इनको हकालो। मराठी आदमी का गुस्सा दिखाओ। उनको नहीं मालूम जब दिल्ली ने महाराष्ट्र को दबाने की कोशिश की तब दिल्ली के सामने महाराष्ट्र उठ गया है। जब 1960 में महाराष्ट्र को मुंबई देने से नाकबूल किया दिल्ली ने, तो 105 गोलियां हमारे लोगों ने झेली है और तब जाके मुंबई महाराष्ट्र को मिली है। महाराष्ट्र की भावनाओं से मत खेलो भगत सिंह, हमारे अस्मिता से मत खेलो होशियारी, तुम्हारी महंगी पड़ेगी होशियारी। ये खेल मत खेलो, बहुत महंगा पड़ेगा। उद्धव जी ने विधान किया है कि कोल्हापुरी, हाँ वो बराबर है। मंडे को हमारे अध्यक्ष ने कहा है, आनंद परांजपे जी ने, थाने के अध्यक्ष है, कि चप्पल मारो आंदोलन करेंगे। और मैं चाहता हूं कि ये पार्टी से नहीं होना चाहिए, ये महाराष्ट्र के तमाम लोग उसमें शामिल होने चाहिए। हम भिखारी नहीं है, हम किसी के पैसे पे जिंदा नहीं है। अगर कोई जिंदा है पैसे पे तो हमारे मिट्टी से पैसा उन्होंने उगाया है, हमारी मेहनत से पैसा नहीं। मेरी संवैधानिक भाषा में उनको महामहिम कहा जाता है, लेकिन अब उनकी वो औकात नहीं रही। ये जो आदमी वहां पे बैठा है, ये बार बार मराठी आदमी का, महाराष्ट्र की संस्कृति का अपमान करता है। कुछ दिनों पहले उन्होंने महात्मा फुले जी के बारे में जो कहा था वो तो बहुत ही गिरोना था, वो उनकी मानसिकता दिखा रही थी। लेकिन आज जो उसने कहा है वो मराठी आदमी का, महाराष्ट्र की मिट्टी का अपमान है। आपको इतना ही प्यार है ना गुजराती और राजस्थानियों से, जो हमारे अब संस्कारों की मिट्टी का हिस्सा बन गए। तो भाई साहब, ये महाराष्ट्र में क्यों आए पैसा कमाने के लिए? ये राजस्थान में और गुजरात में ही लेके पैसा क्यों नहीं कमाया उन्होंने, और कोई क्यों नहीं वही अमीर हो गए? अरे हम लोगों के बाप दादाओं ने यहाँ पे पसीना डाला है अंदर इस मिट्टी में, तब जाके कुछ बाहर आया है। ये बम्बई आज नहीं बनी है, ये महाराष्ट्र आज नहीं बना है। पहली बोट यहां से रवाना हुई 1873 में। भारत का पहला स्टॉक एक्सचेंज बना महाराष्ट्र में 1875 में। क्या मालूम है इनको महाराष्ट्र का इतिहास। महाराष्ट्र के प्रति हमेशा खुन्नस रखने वाले, महाराष्ट्र को बदनाम करने का हर वाक्य से प्रयास करने वाले ये आदमी महाराष्ट्र का राज्यपाल रहने के लायक नहीं है। हम इनको वापस बुलाओ नहीं कहेंगे, इनको हकालो। मराठी आदमी का गुस्सा दिखाओ। उनको नहीं मालूम जब दिल्ली ने महाराष्ट्र को दबाने की कोशिश की तब दिल्ली के सामने महाराष्ट्र उठ गया है। जब 1960 में महाराष्ट्र को मुंबई देने से नाकबूल किया दिल्ली ने, तो 105 गोलियां हमारे लोगों ने झेली है और तब जाके तुम्ही त्यांचं मला काय सांगता, मला काय करायचं, ती काय बोलतात ते, मी माझं बोलायला बसलोय। सर बस वो अभी राज्यपाल को वापस बुलाओ असं सुप्रियाताई बोलल्या। अरे राज्यपाल वापस बुलाव ना, हकालो उसको। मराठी माणसाने पेटून उठलं पाहिजे गावागावामध्ये। हम क्यों मांग करें उनको वापस बुलाओ? हम नहीं मांग करेंगे, हम भगाएंगे उसको। उसकी औकात भगाने की है, वापस भेजने की नहीं है। मराठी आदमी का गुस्सा अंगार में बदलते हुए मत देखिए। ये अंगार 1960 में पूरे भारत ने देखा है। जब बंबई हमने ली हमारे हाथ में तो 105 लोग बिना डर के गोलियों के सामने गए, मारे गए। लेकिन हम महाराष्ट्र में, मुंबई को महाराष्ट्र में लेके रहे। तो हम ये भाषा नहीं कहेंगे कि उनको बुलाओ, उनको भगाना पड़ेगा। वक्त आने पर राजभवन में घुसना पड़ेगा। हम कोई चोर लफंगे नहीं है।
जो हम मेरी माँ के बारे में कुछ भी बोलेंगे और हम सहन करेंगे, हम इतने कायर भी नहीं हैं। नहीं झेली है और तब जाके मुंबई महाराष्ट्र को मिली है। महाराष्ट्र की भावनाओं से मत खेलो भगत सिंह, हमारे अस्मिता से मत खेलो होशियारी, तुम्हारी महंगी पड़ेगी होशियारी। ये खेल मत खेलो, बहुत महंगा पड़ेगा। उद्धव जी ने विधान किया है कि कोल्हापुरी, हाँ वो बराबर है। मंडे को हमारे अध्यक्ष ने कहा है, आनंद परांजपे जी ने, थाने के अध्यक्ष है, कि चप्पल मारो आंदोलन करेंगे। और मैं चाहता हूं कि ये पार्टी से नहीं होना चाहिए, ये महाराष्ट्र के तमाम लोग उसमें शामिल होने चाहिए। हम भिखारी नहीं है, हम किसी के पैसे पे जिंदा नहीं है। अगर कोई जिंदा है पैसे पे तो हमारे मिट्टी से पैसा उन्होंने उगाया है, हमारी मेहनत से पैसा निकला है, जो उनके शायद घर में हो सकता है। लेकिन पूछिए इतिहास, बिरला को पूछिए, टाटा को पूछिए, फिरोदियास को पूछिए, बजाज को पूछिए, वो बताएंगे मराठी आदमी का महत्व क्या है। इसको क्या मालूम है? 3 साल हुए खाली। कोल्हापुर चप्पल से तो जूते मारो आंदोलन हो गए, लेकिन वही कोल्हापुरी जूते जो जग भर दुनिया भर में जाने जाते हैं। कोल्हापुरी के जूते सिर्फ मुंबई में नहीं, पूरी दुनिया में जाने जाते हैं। वही जूते फिर उनको भेजे जाएंगे। पर मुझे लगता है कि आज जितना अपमान उन्होंने किया है, उतना अपमान उतनी हिम्मत आज तक किसी ने नहीं दिखाई थी। तेव्हापासून आहे की त्यांची वादग्रस्त विधानं सुरू आहेत। याआधी अशा पद्धतीची विधानं त्यांची असं आहे की जोपर्यंत ते पॉलिटिकल बोलत होते, राजकीय बोलत होते, तेपर्यंत मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। कारण का आपल्या पदाचा ते वारंवार गैरवापर करत होते। संविधानिक दृष्ट्या त्यांचं वागणं हे संविधानानुसार नव्हतं, पण राजकारणामध्ये असे वापर केला जातो, त्याच्यात काही मोठं असं काही होतं असं म्हण। पण आता जे काय बोललेले आहेत ते मात्र मराठी माणसाचा, मराठी मातीचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि त्याला माफी नाही। सर, मुंबई केंद्रशासित करण्याचा आढावा वाटतो का? हा मुंबई वगैरेचा अपमान नाही हो, हा तुमचा अपमान आहे। तुमचा कसले प्रश्न विचारता मला? ते म्हणतायत की तुम्ही हे गुजराती, मारवाड आणि राजस्थानींच्या जीवावर मोठे आहात। म्हणजे तुम्ही सगळे आहात ना, तुम्ही पत्रकार, तुम्ही पण त्याच्यात आहात, मी एकटा नाही त्याच्यात। म्हणजे ते गेले तर तुम्हाला पगार मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा। हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे, फक्त माझ्या किंवा ह्याच्या नाही, तुमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे। काय करायचं तर तुम्ही ठरवा। शेवटी आपण सगळी मराठी माणसं आहोत, हे विसरू नका। या मराठी आईने आपल्याला मोठं केलंय, या मराठी आईने आपल्याला जिवंत ठेवलंय, या मराठी आईने अनेक वाटा दाखवल्यात आपल्याला। त्या वाटेचा कोणी मालक नाही आहे, आम्ही त्यांना वाट दाखवली, त्याच्यावरनं चालले म्हणून कदाचित मोठे झाले असतील, पण वाटेंचे मालक आम्ही आहोत। आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये। मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्यांमध्ये कोण होतं? 2-2 लाख गिरणी कामगार काम करत होते। बजाज पुण्यामध्ये कोणामुळे मोठे झाले? फिरोदिया पुण्यामुळे, कोणामुळे मोठे झाले? बिर्ला पुण्यामधनं मोठे झाले, कोणामुळे मोठे झाले? टाटा, गोदरेज, रैजाज कोणामुळे मोठे झाले? या मराठी माणसाने रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय, या घामाचा अपमान आहे। मित्रांनो, पत्रकार असाल पण तुम्ही मराठी माणूस आहात, हृदयामध्ये मराठी आहे, मराठी प्रेम आहे, हे कायम लक्षात ठेवा। भाजपचे उद्धव ठाकरे असं म्हटलं की त्यांची भाषणं जी आहेत वारंवार असं आहे, मला ते काय बोलले माझं मी त्यांची भाषण दिल्लीतून लिहून येतं असं त्यांचं म्हणणं आहे। मला जे बोलायचं मी बोलतो। कोश्यारींनी सारवासारव केलेली आहे कोण? ते दरवेळेस त्यांचं नाटक असतं। महात्मा फुलेंबद्दल ते जे काय बोलले ते इतकं घृणास्पद आणि घाणेरडं होतं की त्याच्याबद्दल मी बोलणंच टाळलं। म्हणजे अक्षरशः मला तर माझ्या भाषेतल्या शिव्या घालाव्याशा वाटतात, ज्या मी सार्वजनिकरित्या देऊ शकत नाही। पण इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मराठी माणूस उपाशी राहील, एक वेळ 2 घास कमी खाईल, पण आपली अस्मिता घाण ठेवणार नाही, आणि अस्मितेला जर ठेच पोहोचली, ठेच पोहोचवणाऱ्याला माफ करणार नाही। सर, याच्या आधी मुंबई महाराष्ट्राची बदनामी आहे, ही मराठी माणसाची बदनामी आहे। त्यांना काय माहिती आहे महाराष्ट्राबद्दल? जगातली सर्वात मोठी, एशियातली सर्वात मोठी इंडस्ट्रियल बेल्ट, औद्योगिक पट्टा, त्यांना माहिती आहे का ठाण्यात होता?
जो बेलापूर पट्टी म्हणून आम्ही ओळखतो, ती बेलापूर पट्टी ही एशियातली सर्वात मोठी औद्योगिक पट्टी होती. माहिती आहे का त्या कोश्यारीला? जेवढ्या बोटी मुंबईतनं बाहेरगावी रवाना व्हायच्या तेवढ्या बोटी पूर्ण भारतातनं होत नसत. जेवढी मुंबई विमानतळावर उतरायची तेवढी अख्ख्या देशभरात उतरत नसत. उगाच नाही मुंबई जगात नावाजलेली आहे. इथलं विद्यापीठ, इथल्या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेली गरुड झेप, म्हणजे चंद्रपूरपासनं म्हणजे चांद्यापासनं बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाने इथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. या कष्टकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले उद्योगपती म्हणजे काय बाप नाहीत? सर, घाटी म्हणण्याची संस्कृती जी आहे मराठी माणसाला कुचितपणे घाटी वगैरेवर मला बोलायचं नाही ते.